स्वागतम सुस्वागतम। उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। ओंकार स्वरूपा विघ्नहर्ता गणरायाला नमन करून नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गावदेवी नगर कोकणीपाडा सहर्ष सादर करीत आहोत बाप्पा आला। तुझ नमो तुझ नमो तुझ नमो। बाळ गणेश, आज्ञा माते। चंद्र पृथ्वी तारे सारे ब्रह्मांड सारे तुझ्या आगमनासाठी डोळ्यात अगदी प्राण घेऊन आतुर झाल्याचं पाहतोय आम्ही बाळ गणेश। आणि बरं का बाळ, आपले मूषक काय ते त्यांचं उड्या मारणं अगदी हर्षभरीत होऊन आपली आतुरतेनं वाट पाहत सज्ज आहेत। हल्ली पृथ्वीवर जावंसं वाटत गणेशा, पण गेल्याशिवाय राहतही नाही। दुःख हरण करणारा तारणहार आज स्वतः चिंतित। माते, अगं त्या स्पीकरच्या भिंती, ती कर्ण कर्कश गाणी ऐकून छातीत धडकी भरते। कलुळाचं पाणी मात्र सहन करण्याशिवाय पर्याय उरत नाही। नागाच्या पिल्याला तो काग गवळीले सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची। पण अथर्व शीर्षाची आवर्तन, आरत्यांचा ताल, गणपती बाप्पा मोरया आणि बाप्पा मोरयाच्या गजरापासून दूर राहत नाही। फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती। ने बाला ए टॅपरा टॅप बंद कर का तुझ्या देव कानाखाली बंद कर। चहा असला तर मागव सगळ्यांना, कळलं? मीटिंग आहे ना इकडे, चहा मारीचे बिस्किट र चिरकुट तर मागव तिकडं डोले खाली कर। चहा आपला बाई वागता, अरे आपला भाई कवरा मोठा वागता। मग बोला भाई बोला। तर या वर्षी आपल्या गणेशोत्सव भाई सार्वजनिक गणेशोत्सव असं म्हणायचं का? तेच ते। आपल्या समोरच्या मंडळामध्ये 12 फुटाचा राजा क सांगत, म्हणून या वर्षी आपला 13 फुटाचा राजा हे तालेवाचा सांगेन तिच्या। अरे पण ए गपरे, चा येतोय बस। तर अख्ख्या वेरियात आपल्या मंडळाच्या राजाची उंची टॉपची। पण मी म्हणतो ही स्पर्धा कशाला? स्पर्धा पहिल्या नंबर साठी, लोकांची जास्त गर्दी आपल्या मंडळकडे खेचण्यासाठी। अहो पण सर्वात उंच मूर्ती कुणाच्या राजाची? आपल्या राजाची। जास्त तुफान गर्दी कुठे ग बाई? अरे आपल्या राजा कर, नवसाचा राजा कुणाचा? अरे राजानो पण अरे सर्वात भारी लाइटिंग न डेकोरेशन कुठल्या राजाचं? असल्या मोठमोठ्या मूर्तींसाठी ह्यांची असते स्पर्धा। घरी पोचेपर्यंत माझा जीव होतो अर्धा। 10 दिवस मला अगदी प्राणापलीकडे जपलं जातं, पण विसर्जनात माझे अतोनात हाल होता। माझ्याकडे बघायलाही कोणाकडे वेळ नसतो, म्हणून माते पृथ्वीवर जावंसं वाटत नाही। पण बाळ, आनंद साजरा करण्याची प्रत्येकाची रीत ही वेगळी असते आणि हे सारे तुझेच भक्त आहेत। पैसा फेक तमाशा देख नाचेगी पिंकी फुल टूले। मुंबई की ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की। मुंबई की ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की।
मात्र या आयटम सॉंगवर नाच करून मला सांग कुठली संस्कृती टिकते? पण लेझिमचा ठेका आणि ढोल पथकाची शान अनुभवण्याचा मोह मात्र सोडवत नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच. बाप्पा प्रणाम. तुझ्या उत्सवाचे केवढे बदलले स्वरूप. त्याचे करता करविता आपणच लोकमान्य. त्या सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ बुधवार दिनांक 17 ऑगस्ट 1893 मध्ये पुण्यात आपणच रोवली. का तर सार्वजनिक एकात्मतेसाठी. हो बाप्पा, एकात्मतेसाठी. लक्षात घ्या, ही 21 दुर्वांची जुडी आपल्या 18 पगड जातींची जुडी आहे. 21 मोदक केवळ उदर भरण्यासाठी नव्हे, तर त्यांची साजूकता आणि गोडवा ही आमची संस्कृती आहे. पण आता पवित्रता हरवून आले उंगाळवाणे रूप. लोकमान्य, माझा हेतू होता माझ्या सर्व समाजाला एक करण्याचा, सशक्त करण्याचा. पण खरंच का माझ्या एकात्मतेचा उद्देश सफल होतोय बाप्पा? अहो, गल्ली गल्ली तुमची प्राणप्रतिष्ठा करून, तुमच्यावर अधिकार प्रस्थापित करून, तुमच्यावरून वादविवाद, वैर निर्माण करून कुठली एकात्मता मी साध्य करतोय बाप्पा? अस्वस्थ आहे, प्रचंड अस्वस्थ. पण तुमचा वारसा जपणारे, जोपासणारे काही आहेत. त्यांचा अभिमान आहे मला. त्यांना मात्र निराश करू नका बाप्पा, निराश करू नका. स्वतः टिळकही अस्वस्थ. म्हणून माते, पृथ्वीवर जावंसं वाटत नाही, पण गेल्याशिवाय राहतही नाही. बाप्पा, अरे देवा, तुझ्या आगमनाने घर कसं आनंदाने फुलून जातं, बहरून जातं. घराला घरपण येतं. खूप आनंद आहे. ओ बाबा, चला ना, गाडीवाला वेट करतोय आणि आई शाउटिंग फॉर यू. बाबा चला लवकर. आलो बेटा. बाप्पा, तुझ्या आशीर्वादाने तू आजपर्यंत दिलंस ते खूप आहे. आता मात्र काही नको. धन्य भक्ता. पण बाप्पा, तुम्हाला माहीतच असेल, माझा गावचा भाऊ शेतकरी गळफास लावून आत्महत्या केली त्याने. देवा, देशाला अन्नधान्य पुरवणारा माझा शेतकरी दादा, त्याच्या घराला धान्याचा कण नाही आणि आता प्यायला पाणी नाही. बाप्पा, यावर्षी येतोयस तर दादाच्या विधवा बायकोच्या डोळ्यातलं पाणी पुसून तिला आशीर्वाद दे बाप्पा. त्याच्या पोरांच्या ताटात 4 घास दे बाप्पा. आणि यावर राजकारण्यांची पोळी शेकणाऱ्यांना सुबुद्धी दे बाप्पा. ग्रेट पप्पा, ग्रेट. गणेशा, अरे हे काय ऐकते मी? माझं ऐकशील? नकोच जाऊस आता. पण माते, मुठभर मूर्खांमुळे जीवापाड प्रेम करणाऱ्या, डोळ्यांची वात करून वाट पाहणाऱ्या भक्तांसाठी नको का जाऊ मी? त्यांचा काय गुन्हा? त्या लेकरांचा मी कसा विसर करू माते? त्यांच्यासाठीच गेल्याशिवाय राहत नाही. बाप्पा, तुम्ही आहात निर्गुण, निराकार, सर्वाकार. पण मग देवा, कशाला हवा हा भपकेपणाचा बाजार? उद्दिष्ट आहे असावं सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधन. कला, विचार, एकोपा आणि आपलेपणाचं संवर्धन. प्रत्येक गल्लीभर असंख्य गणपतीची स्थापना.
त्यापेक्षा उत्तम आहे एक गाव एक गणपतीची कल्पना. बाप्पाच्या आगमनाने लोक एकत्र येतील, वर्षभरातील एकमेकातील दुरावा दूर करतील, वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक संवाद होतील. समाजातील मुलं बाळ, अबालवृद्ध, सुशिक्षित, नोकर चाकरदार सारे सामील होतील. उत्सव साजरा करतील, माणसातलं माणूस पण घडवतील. बाळ गणेश, तू पृथ्वीवर गेल्याशिवाय राहणार नाहीस हे मला ठाऊक आहे. मात्र आता जाशील ना, तेव्हा मात्र तुझ्या भक्तांना, तुझ्या लेकरांना तुझी ही व्यथा अंतःकरणपूर्वक कळू दे. तुझी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर तुझ्यातही प्राण असतो हे जेव्हा त्याला कळेल ना, तेव्हा तो नक्कीच सुधारेल, माझाही विश्वास आहे. गणेशा, तुझे भक्तगण तुझ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. जा, त्यांना दर्शन दे. मी येतोय सगळ्या दुःखांवर मात करण्यासाठी, तडफडणाऱ्या शेतकऱ्यांची तहान भागवण्यासाठी, संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी, चुकणाऱ्यांना सुबुद्धी देण्यासाठी, लोकमान्यांचे एकात्मतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी येतोय. लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, कुंदिल लाल विराजे गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव जय जय गणराज विद्या संदाता, संग तुम्हारो दर्शन हे राम